हडपसर विधानसभा मतदारसंघात मतदार नाव नोंदणी अभियान संपन्न। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या वतीनं पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली हडपसर विधानसभा मतदारसंघात मतदार नाव नोंदणी अभियान राबवण्यात आलं आहे। या अभियानात अनेक नवीन मतदारांनी मोठ्या संख्येनं नाव नोंदणी केली आहे। राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत आहेत। या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मतदार नाव नोंदणी केली जात आहे। दरम्यान मांजरी परिसरातही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या वतीनं या पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली मतदार नाव नोंदणी बूथ बनवण्यात आले होते। त्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाचे पुणे शहर सरचिटणीस राजेश आरणे यांच्याशी आम्ही संपर्क साधला। त्यावेळी त्यांनी आम्हाला प्रतिक्रिया दिली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वतीने आणि आमच्या शहराचे अध्यक्ष आमचे नेते प्रशांतदादा जगताप यांच्या वतीने संपूर्ण हडपसर विधानसभेमध्ये नवीन नाव नोंदणी मतदार यादीमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी दादांनी जी मोहीम राबवली त्या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद युवकांनी आणि सर्व बंधू भगिनींनी दिला। आणि मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने पुणे शहरामध्ये शहराचा सरचिटणीस म्हणून काम करतो। त्याचप्रमाणे मांजरी परिसरातही आमचे मतदार नाव नोंदणीचे विविध ठिकाणी बूथ लावण्यात आले होते। त्यामध्ये आमच्या सर्वांचा माझ्यासहित आमच्या सर्वांचा चांगल्या प्रकारे पुढाकार होता। माननीय राहुलदादा घुले असतील, शैलेंद्रजी बेलेकर असतील, आमचे बालाजी अंकुशराव असतील, आमचे सागरजी बत्ताले असतील, अक्षयजी गाडे आणि गौरवजी जाधव असतील, आम्ही सर्वांनीच मांजरी परिसरामध्ये चांगल्या पद्धतीचे काम करून नवीन नाव नोंदणीमध्ये सर्व लोकांना पुढाकार घेऊन चांगल्या प्रकारचे मतदार नाव नोंदणी करून घेतली। ज्यावेळी आम्ही मतदार बूथवर बसलो होतो त्या टायमाला काही नवीन युवक युवती आमच्याकडं नवीन नाव नोंदणीसाठी येत होते आणि बूथवर आल्यानंतर त्यांच्या मनामध्ये एवढा उत्स्फूर्त असा त्यांचा प्रतिसाद पाहून, पाठीमागे आदरणीय पवार साहेबांचा फोटो पाहून, साहेबांनी जे आम्हाला आशीर्वाद दिलेत आणि जी साहेबांकडून आम्हाला प्रेरणा भेटते समाजामध्ये वावरत असताना, युवा पिढी असेल त्यांना मी साहेबांबद्दल वेगळीच भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण होत असते। आणि ह्या वयातसुद्धा साहेब असतील, आदरणीय आमच्या खासदार सुप्रियाताई असतील, की ह्या महाराष्ट्रामध्ये इतक्या चांगल्या प्रकारे काम करतात आहे, ही एनर्जी त्यांच्याकडनं किंवा साहेबांकडनं आम्हाला मिळाली। अजून माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला काय पाहिजे। आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना जी पक्षामध्ये फूट पडली, काही लोक निघून गेली, परंतु आम्ही आदरणीय प्रशांतदादांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना तो एक क्षण मला आठवतोय। वर्ष होत आहे त्या क्षणाला पक्ष कार्यालयातून मला फोन आला, सहकाऱ्यांनी मला फोन केला की असं असं झाले, तुम्ही ऑफिसला या। त्या क्षणाला मी ऑफिसला गेलो। गेल्यानंतर जी परिस्थिती पाहिली, शहरामध्ये आम्ही मोजकेच काही जण प्रशांतदादाच्या नेतृत्वाखाली राहिलो होतो। प्रशांतदादाची अवस्था पाहून आणि तो जो क्षण पाहून आमच्या मनामध्ये एवढं दुःख निर्माण झालं की त्या दिवशी संध्याकाळच्या वेळी JCPच्या सहाय्याने आमच्या पक्ष कार्यालयाचे जे चिन्ह होतं घड्याळाचं ते चिन्ह काढण्यात आले। त्या क्षणी आम्ही दादांबरोबर सर्वजण तिथं उपस्थित होतो। दादांच्या मनामध्ये जी खंत निर्माण झाली आणि जी अवस्था होती, दादा अक्षरशः अश्रू त्यांच्या अनावर होत होते त्यांना, आणि त्यांच्याबरोबर आमच्या सर्वच कार्यकर्त्यांमध्ये एक दुःखाचं सावट पडल्यासारखं आम्हाला वाटत होतं। त्यातूनही आम्ही सर्वजणांनी एकमेकांना सावरून आदरणीय पवार साहेबांची प्रेरणा घेऊन आणि प्रशांत दादाच्या नेतृत्वाखाली आम्ही पुन्हा शहरामध्ये चांगल्या पद्धतीचे काम करून दाखवले। आणि काहीच दिवसामध्ये लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या। अशा परिस्थितीत पक्ष गेला, चिन्ह गेलं, तरीसुद्धा साहेब एकटे लढले अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेने ते दाखवून दिलं महाराष्ट्र कोणाचा आहे आणि राष्ट्रवादी पक्ष हा कोणाचा आहे। येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा महाराष्ट्रातील जनता
ही साहेबांच्या पाठीशी 100% उभी राहणार आहे आणि महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे याची मला 100% खात्री आहे. खूप मोठी मोठी माणसं साहेबांबरोबर काम करतात, परंतु मी एक छोटा कार्यकर्ता आहे साहेब. साहेबांना समोर बघितलं तरी जी अंगामध्ये ऊर्जा निर्माण होते किंवा साहेबांचा फोटो जरी पाहिला तरी जी अंगामध्ये काम करण्याची धमक निर्माण होते ती फक्त आदरणीय पवार साहेबांमध्येच आहे. आणि इथून पुढच्या काळात फक्त मला साहेबांसोबतच काम करायचं आहे आणि आदरणीय आमच्या सुप्रियाताई शहराचे अध्यक्ष प्रशांतदादा जगताप यांच्याबरोबरच काम करायचं आहे. मला याच्यापुढे कुठल्याच गोष्टीची अपेक्षा नाही, फक्त साहेबांसोबत आम्हाला शेवटच्या श्वासापर्यंत काम करायचं हीच इच्छा माझ्या मनामध्ये आहे. जय हिंद, जय राष्ट्रवादी.